शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर महाराष्ट्र थोडासा राजकीयदृष्ट्या उसंत घेतो आहे. पण तिकडे कर्नाटकामध्ये मात्र रणधुमाळी चालू आहे. 10 तारखेला निवडणूक, 13 तारखेला निकाल, अशा प्रकारची परिस्थिती आहे. कर्नाटकामध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये मुख्य लढत होत असताना भारतीय जनता पक्ष हा त्या ठिकाणी मोठ्या कठीण प्रसंगाला समोर जात आहे, अशा प्रकारचं चित्र समोर येत आहे. त्यानिमित्तानं 2024च्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचं देखील काय चित्र असू शकतं, हा ज्यावेळी प्रश्न पडतो त्यावेळी हे चित्र देखील अतिशय दयनीय असल्याचं मला दिसलं. आणि म्हणून आत्ता जर निवडणुका झाल्या तर 2024च्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा असाच जर प्रवास सुरू राहिला तर मोठ्या प्रमाणावर सफाया होऊ शकतो. याची वेगवेगळी कारणं जी दिसली ती या निमित्तानं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अशी वेगवेगळी 10 कारणं आहेत ज्या कारणांमुळे भारतीय जनता पक्ष 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोठं नुकसान त्याला झेलावं लागणार आहे. तर सरळ आपण सुरुवात करू. पहिला मुद्दा असा आहे की कर्नाटकामध्ये प्रचार करत असताना भारतीय जनता पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यांच्या तोंडाला अगदी फेस आलेला आहे. अमित शहांवर दाखल झालेला गुन्हा असो किंवा JP नड्डांची स्लिप ऑफ टंग असो किंवा सरळ प्रधानमंत्र्यांनी भर सभेमध्ये बजरंगबलीची दिलेली घोषणा असो, हे सगळं आता निवडणुकीचं राजकारण मुद्दे संपून गुद्द्यांवर आल्याचं लक्षण आहे. आणि गुद्दे त्याच वेळी सुरू होतात ज्यावेळी मुद्दे संपतात. तर अशी परिस्थिती इमोशनल झाल्यानंतर होते, हातघाईवर लढाई आल्यानंतर होत असते. तर जी परिस्थिती कर्नाटकामध्ये झालेली आहे त्या परिस्थितीचा फायदा जर विरोधी पक्षांना झाला तर 2024च्या निवडणुकांमध्ये परत एकदा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मला सांगायचा दुसरा मुद्दा असा आहे की मागच्या काही दिवसाचं जर महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचं वागणं बघितलं, त्यांच्या नेत्यांचं वागणं बघितलं, तर त्यांनी ज्या गोष्टी बोललेल्या आहेत त्याच्या विरोधात वर्तन केलेलं आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीनं 3 वर्ष भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये अगदी आगडोंब जनतेमध्ये निर्माण केलेला आहे आणि दररोज जनतेच्या समोर जाऊन त्यांनी भ्रष्टाचाराचा विरोध केला. परंतु त्याचबरोबर एक ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असे काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे, इतर पक्षांमधले नेते आपल्या पक्षामध्ये घेतले आणि पवित्र केले. म्हणून लोक असं म्हणू लागलेले आहेत की गुजरातची साबण लावली तर गुजरातचा सोप लावला की सगळे भ्रष्टाचारी लोक पवित्र व्हायला लागलेले आहेत. आणि हे जनतेला न आवडणारं सिद्ध होऊ शकतं 2024च्या निवडणुकीमध्ये. मला सांगायचा तिसरा मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री होते आणि त्याच्यानंतर देखील आज ते पक्षामध्ये प्रभावामध्ये आहेत आणि हे सगळं करत असताना त्यांनी OBCचा जो जनाधार भारतीय जनता पक्षाचा मुख्य होता, म्हणजे OBC समाजाची मतं बल्कनी भारतीय जनता पक्षाला पडत होती, तर त्या पक्षाचा वोटर्स नाराज केलेला आहे. म्हणजे एकनाथ खडसे असोत किंवा पंकजाताई मुंडे असोत किंवा सुधीर मुनगंटीवार असोत, अशा प्रकारे ज्यांचा होल्ड हा OBC मतदारांवर आहे, या सगळ्या नेत्यांना घरी बसवण्याचं काम फडणवीसांच्या हातून निश्चितपणे घडलेलं आहे. आणि म्हणून नेते जरी घरी बसलेले असले तरी त्याचे ओरखडे हे OBCच्या मतदाराला लागलेले आहेत. त्यामुळं 2024च्या निवडणुकीमध्ये जर फडणवीस हा चेहरा मुख्यमंत्री म्हणून पुढे आला तर OBC ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये मतदान करू शकतात. हे देखील त्या निवडणुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचं असणार आहे. पुढचा जो चौथा मुद्दा माझा आहे तो म्हणजे केंद्राने जो प्रयोग केला की शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना ठेवायचं, तर तो प्रयोग अतिशय फेल गेलेला आहे. म्हणून मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रभर चर्चा आहे की शिंदे आता महाराष्ट्राला म्हणजे भारतीय जनता पक्षाला आवडेनसे झालेले आहेत. आणि म्हणून शिंदेचं काय होईल किंवा काय व्हावं या संबंधाने सुद्धा भारतीय जनता पक्ष फारसा चिंतेत दिसत नाही. म्हणून केंद्राने जो केलेला हा प्रयोग आहे तो जर अयशस्वी झाला तर भारतीय जनता पक्ष जे प्रयोग करते
ते अयशस्वी होतात अशा प्रकारचा ठपका लागू शकतो. अगोदरच फडणवीसांनी अजितदादांबरोबर जी घेतलेली पहाटेची शपथ होती ती शपथ लोकांना आवडलेली नाही आणि त्याच्यानंतर हा जो प्रयोग आहे हा प्रयोग देखील लोकांना तितकासा आवडलेला नाहीच आहे. हे दोन्ही प्रयोग जर फसले तर 2024मध्ये त्याचाही फटका भारतीय जनता पक्षाला निश्चितच मतदानामध्ये बसू शकतो. एकूण काय झालं आहे की शिंदे अपयशी झालेत, त्याच्यानंतर देवेंद्र बदनाम झालेत. कारण ओबीसीचा मतदार बदनाम झाला आहे, त्यानंतर देवेंद्रजींचं वागणं हे एककल्ली झालं आहे. पक्षातल्याच सर्व जुन्या सहकाऱ्यांना ते विसरलेत, नवीन सहकारी आणलेत आणि त्यांना देखील ते व्यवस्थितपणे खुश करू शकलेले नाहीत. त्यामुळे ते पक्षातही बदनाम झालेत आणि सहकाऱ्यांमध्येही बदनाम झालेत. तर अशावेळी पाचवा मुद्दा जो माझा सांगण्याचा आहे की भारतीय जनता पक्ष प्रयोग करू शकतो अजितदादांचं नाव पुढे आणण्याचा. तर अजितदादाचं नाव जरी भारतीय जनता पक्षाने नेता म्हणून पुढं आणलं, राष्ट्रवादीत फूट पडली, तर त्यावेळी जसं आत्ता शिवसेनेला फुटीचा फायदा होतो आहे, म्हणजे फुटीचा फायदा उद्धव ठाकरेंना होतो आहे, तसाच फुटीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला देखील होण्याची शक्यता आहे. आणि तसेही भारतीय जनता पक्ष हा अजितदादा पवारांचा विरोध करून वाढलेला पक्ष आहे. म्हणून गावागावामध्ये अजितदादांचा विरोधामधलं केडर आहे भारतीय जनता पक्षाचं. हे केडर निश्चितपणे अजितदादांना देखील नेता म्हणून मान्य करणार नाही. म्हणून शिंदे असोत किंवा फडणवीस असोत किंवा अजितदादा असोत, हे कुणीही भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून 2024ला चालणार नाहीत, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यानंतर सहावा माझा मुद्दा असा आहे की केंद्र सरकार आता कर्नाटकाच्या निवडणुकीच्या नंतर स्वतःला वाचवण्यामध्येच बेजार होणार आहे. कारण जर विरोधकांची एकजूट झाली आणि त्यांनी व्यवस्थितपणे समन्वय केला तर निश्चितपणे मोदींना आज जो विजय निश्चित दिसतोय तशा प्रकारचं वातावरण केले जात आहे. तर त्या प्रकारचं वातावरण केंद्रामध्ये निश्चितच नसणार आहे. म्हणून केंद्रातले जे लीडर्स आहेत ते स्वतःसाठीच चिंतेत असणार आहेत. तर त्याच्यामुळं ते महाराष्ट्रासाठी फार मोठी चिंता करण्याच्या परिस्थितीत नसणार आहेत. आणि अशावेळी महाराष्ट्रामध्ये प्रचार करणाऱ्यांची संख्या कमी होणार आहे. एकीकडं महाविकास आघाडीमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्यांची प्रत्येक पक्षामध्ये डझनभर फळी आहे, परंतु भारतीय जनता पक्षामध्ये मात्र ही फळी अतिशय कमकुवत आहे. आणि ही भारतीय जनता पक्षानं स्वतःचीच, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांची ही स्वतःची चूक आहे. म्हणून ज्यावेळी 2024ला केंद्रामधून तेवढी रसद येणार नाही, त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे जे 2-4 प्रमुख नेते असतील ते एकाकी पडतील आणि त्याचा देखील परिणाम भारतीय जनता पक्षावर विपरीत होणार आहे. माझा जो सातवा मुद्दा आहे तो आहे आघाडीनं जे वातावरण सुरू केलेलं आहे जागा वाटपाच्या संबंधामध्ये किंवा आपसामध्ये त्यांनी जो समन्वय व्यवस्थितपणे सुरू केलेला आहे, ते जर हे समन्वयाचं वातावरण असंच टिकलं तर ते जागा वाटपामध्ये व्यवस्थित जागा वाटप करून घेऊ शकतात. एकदा त्यांचं जागा वाटप व्यवस्थित झालं तर जागा जिथे निवडून येणं शक्य आहे आणि जिथे एखादा पक्ष बळकट आहे पण त्यांना निवडणूक लढवणारा सक्षम नेता नाही, तर ते दुसऱ्या पक्षातून आणू शकतात. जसं काल महाडमध्ये काँग्रेसमधून नेता आणला, तो शिवसेनेमध्ये त्याला तिकीट द्यायचं आहे. अशा प्रकारे जिथं ज्या पक्षाचं बळ आहे तिथं दुसऱ्या पक्षातला बळकट नेता ते एकमेकांच्या अंडरस्टँडिंगने आणू शकतात. आणि हाच त्यांचा जर समन्वय राहिला तर निश्चितपणे ते देखील अवघड जाऊ शकतं. आत्ताच परिस्थिती अशी आहे की 288 जागापैकी 88 जागा तरी किमान अशा आहेत की जिथं भारतीय जनता पक्ष थातूरमातूर उमेदवार उभे करणार आहे. तिथे त्या 88 जागेवर तर आजच महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून आल्यात जमा आहेत. म्हणून उरलेल्या फक्त 70-80 जागावर त्यांना स्पर्धा करायची आहे. तर हे जर व्यवस्थित समन्वय राहिला तर निश्चितपणे मोठ्या ताकदीनं घडून येईल असं मला वाटतं. नंतर जो महत्त्वाचा 8वा मुद्दा आहे तो म्हणजे मीडियामध्ये आज सगळीकडे विरोधकांचीच चर्चा आहे, महाविकास आघाडींचीच चर्चा आहे. जे सरकार निर्णय घेत आहे, चांगले निर्णय काही घेतले गेलेले आहेत. जसं वाळूचा ठेका समाप्त करण्याचे निर्णय घेतला आहे, त्याच्यानंतर महिलांना बसमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. असे अनेक निर्णय शिंदे सरकारने घेतलेले आहेत. परंतु विरोधक मीडियामध्ये आणि लोकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत
की लोकांना हे मुद्दे लक्षात येत नाही आहेत. तर हे जर असंच होत राहिलं तर हे सरकार काहीही करू शकलं नाही अशी जनतेची भावना होऊ शकते आणि त्याचा विपरीत परिणाम 2024च्या निवडणुकीवर निश्चितपणे होऊ शकतो. जे महत्त्वाचे 2 मुद्दे शेवटचे मला सांगायचे आहेत त्याच्यापैकी 9वा मुद्दा मला सांगायचा आहे तो म्हणजे शरद पवार साहेबांचा. शरद पवारांनी काल जो राजीनामा नाट्य घडवून आणलं तर त्या नाट्यामुळं त्यांची प्रतिमा निश्चितच उजळलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच बळकटी मिळालेली आहे, त्यांना उत्साह मिळालेला आहे आणि आघाडीला देखील उत्साह मिळालेला आहे. म्हणून शरद पवार एक राजकीय मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात ताकदीचे नेते म्हणून पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहेत. अजित पवारांनी किंवा त्यांच्या गटाने किंवा मीडियाने जे वातावरण चालवलं होतं की आता शरद पवारांना आपला पक्ष सांभाळता येणार नाही याच्यावर आता पूर्ण विराम लागलेला आहे. म्हणून शरद पवारांचं पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर ताकद दिसणार आहे आणि ती लागलेली ताकद निश्चितपणे 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षापुढं मोठं आव्हान असणार आहे. शेवटचा मुद्दा जो मला सांगायचा आहे तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा आणि जो फार लक्षात घेतला जात नाही तो असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये गेम चेंजर कोण ठरू शकतं, सायलेंट किलर कोण ठरू शकतं, तर ते उद्धव ठाकरे ठरू शकतात. माझ्यामध्ये उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या 2024च्या निवडणुकीमध्ये ट्रॅजिक हिरो ठरू शकतात. कारण तुम्हाला लिटरेचरचं कोणी असेल तर लिटरेचरमध्ये असं असतं की स्टोरीमध्ये ज्यावेळी हिरोच्या बाबतीमध्ये अप्रिय घटना घडतात त्यावेळी प्रेक्षकांची सहानुभूती, वाचणाऱ्यांची सहानुभूती हिरोच्या बाजूनं जाते ज्याची ट्रॅजेडी झालेली आहे. म्हणून माझ्याबरोबर ट्रॅजेडी झाली, दुःखद घटना घडली, माझा पक्ष हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, माझे वडील चोरण्याचा प्रयत्न केला, हे सगळी कांगडघाई करण्यामध्ये शिवसेना यशस्वी झालेली आहे आणि त्याची सहानुभूती उद्धव ठाकरेंना मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. म्हणून आज जरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने निवडणुका लढवल्या, स्वतंत्रपणे लढवल्या, तरीसुद्धा त्या निवडणुकामध्ये 10% जास्त पर्सेंटेज हे लोकांचं मतदान शिवसेनेला मिळू शकतं अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून शिवसेनेचं हे 10% मतदान महाविकास आघाडीच्या दृष्टीनं निश्चितच निर्णायक सिद्ध होणारं असणार आहे आणि भारतीय जनता पक्षाला मोठा आघात पोहोचवणारं असणार आहे. तर मित्र हो, हे होते 10 मुद्दे ज्या मुद्द्यांमुळं मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष 2024मध्ये निश्चितपणे अडचणीत येणार आहे. आता वर्षभर पक्षाची वाटचाल कशी होते आणि पुढे काय काय होतं याचे आपण सर्वजण साक्षीदार असणारच आहोत. तूर्त हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे निश्चित कॉमेंट करून कळवा आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.